उपराष्ट्रपती निवडणुकीत बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उमेदवार। उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली असताना आता इंडिया आघाडीनेही विरोधकांचा उमेदवार जाहीर केला आहे। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार असणार। बी सुदर्शन आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली। विरोधी पक्षांनी एकमताने रेड्डी यांनी निवड केल्याचे ते म्हणाले। बी सुदर्शन रेड्डी हे मूळचे आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी जिल्ह्यातील आहेत। त्यांचा जन्म 8 जुलै 1946 रोजी झाला आहे। शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता। ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि गोव्याचे पहिले लोकायुक्त राहिले। 1971 मध्ये हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले। सुदर्शन रेड्डी यांची 12 जानेवारी 2007 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि ते 8 जुलै 2011 रोजी निवृत्त झाले। निवृत्तीनंतर त्यांनी मार्च 2013 मध्ये गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून पदभार स्वीकारला, जरी त्यांनी वैयक्तिक कारणामुळे ऑक्टोबर 2013 मध्ये राजीनामा दिला होता।